नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता अंगणवाडीमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षकांचे तास होणार आहेत. तर ते तास कशा पद्धतीने होणार याचं शेड्यूल आपल्या समोर आलेलं आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी, बघा, महिन्यामध्ये कितीही शुक्रवार येऊ द्या, त्या प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी कोणता कार्यक्रम घ्यायचा, कशा पद्धतीने घ्यायचा, हे सर्व सविस्तरपणे माहिती या परिपत्रकात दिलेली आहे. खूपच महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आणि माहिती असणार आहे, कारण की सेविकाताईंचं काम आता झेडपी शिक्षकांकडे जाणार आहे. या संदर्भातच हे परिपत्रक आलेलं आहे. एक दिवस अंगणवाडी सेविकेंच्या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षकांकडून हे अंगणवाडीतील मुलांना शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. प्रत्येक महिन्याच्या, बघा, महिन्यामध्ये किती शुक्रवार येऊ द्या, 4 येऊ द्या, 5 येऊ द्या, त्या प्रत्येक शुक्रवारचं इथं नियोजन दिलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण नियोजन कशा पद्धतीने असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, परिपत्रक काय आहे. बघा, महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणीकडून निघालेले हे परिपत्रक आहे. 8 डिसेंबर 2025 आलेलं परिपत्रक आहे. विषय खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो. तुम्ही इथं त्यांचा विषय पाहू शकताय कशा पद्धतीने आहे. बघा, विषय काय आहे तो, अंगणवाडी केंद्रामध्ये दर शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षकांनी तासिका घेण्यासाठी वेळापत्रक व अभ्यासक्रम तयार करून अंमलबजावणी करण्याबाबतचे हे आहे. आणि 1 तारखेपासून, बघा, 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. काय म्हटलेलं आहे हे थोडक्यात जाणून घ्या. बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने ऑक्टोबर 2024 ते आजपर्यंत अंगणवाडी विकास तासिका योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यामुळे आम्ही आपणास अंगणवाडी 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता केलेल्या शैक्षणिक, पोषण विषयक व सर्वांगीण विकासात उपयुक्त अशा विविध उपक्रमाचे आम्ही मनपूर्वक कौतुक करतो. आपल्या परिश्रमामुळे बालकांमध्ये चांगला सहभाग, शिकण्याची आवड, सकारात्मक बदल दिसून येत आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. म्हणजे अंगणवाडी सेविकेंचं अभिनंदन केलेलं आहे. तसेच पुढील 6 महिन्यासाठी 3 ते 6 वर्ष वयोगटातील खालील बाबींवर आधारित शैक्षणिक सेवा आराखडा तयार करून देण्यात येत आहे. तसेच आपणास याद्वारे आदेशित करण्यात येत आहे की आपल्या गावाअंतर्गत असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये प्राथमिक शाळा जिल्हा परिषद परभणी मधील प्राथमिक शिक्षकाने अभ्यासक्रम सुधारणा उपक्रमाअंतर्गत अंगणवाडी केंद्रातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना शारीरिक, बौद्धिक, भाषिक व सामाजिक विकासासाठी दर शुक्रवारी विशेष अंगणवाडी तासिका राबवणे अनिवार्य करण्यात येत आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे आदेश दिले जात आहेत. तर बघा, काय आदेश आहेत तो बघा. 1 नंबरचा आदेश बघा, प्रत्येक गावातील अंगणवाडी केंद्रात, एका गावात एकापेक्षा जास्त अंगणवाडी केंद्र असल्यास रोटेशन पद्धतीने सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये दर शुक्रवारी 1 तासाचा अंगणवाडी विकास तासिका अनिवार्यपणे घेण्यात येणार आहे. 2 नंबरचं बघा, टाइम टेबल याचं तयार करून ठेवायचं आहे आणि शाळेच्या नोंदवही त्याची जतन करायची आहेत. 3 नंबरचं बघा, 3 ते 6 वर्ष वयोगटातील निम्नलिखित घटकांप्रमाणे त्याचा समावेश करायचा आहे. म्हणजे खालील जे घटक दिलेले आहे या घटकांप्रमाणे त्याचा समावेश करायचा. बघा, भाषिक विकास आहे, गणितीय प्राथमिक संकल्पना आहे, कला रेखाटन आहे, सर्जनशील उपक्रम आहे, शारीरिक खेळ आहे, स्वच्छता, शिस्त, या पद्धतीने ही सर्व कामे करायची आहेत आणि याचा अहवाल गट शिक्षण अधिकारी यांना द्यायचा आहे. तर वेळ वाया न घालवता आपण ते शेड्यूल कशा पद्धतीने असणार हे पाहूया. बघा, NEP 2020 नुसार अंगणवाडी उपक्रम म्हणजे ॲक्टिव्हिटीज म्हटलेले आहे. पहिल्या शुक्रवारी काय असणार बघा, शारीरिक व मोटार विकास, सूक्ष्म हालचाली, मणी ओवणे, कागद फाडणे, मोती डाळ निवडणे, बटन लावणे, स्थूल हालचाली, उडी मारणे, धावणे, चालणे, गोणी रेस, संतुलन चाल, बॉल पकडणे, फेकणे, व्यायाम व योगाचे सोपे आसन असणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या शुक्रवारी बघा काय होणार आहे, सेकंड फ्रायडे इथं म्हटलेलं आहे, भाषा व पूर्व साक्षरता विकास म्हणजे लँग्वेज आणि अर्ली लिटरली ॲक्टिव्हिटीज हे असणार आहे. गोष्ट सांगणे व चित्रकथा पाहणे, कविता, पोवाडे, अंगाई गीत इत्यादी
ध्वनी ओळख, खेळ, शब्दांचे पहिले अक्षर ओळखा, चित्र पाहून वाक्य सांगा, भूमिका नाट्य म्हणजे रोल प्ले, डॉक्टर, दुकान, शिक्षक इत्यादींचं. त्यानंतर बघा तिसरा फ्रायडे म्हणजे तिसरा शुक्रवारी काय आहे बघा, गणितीय व संज्ञात्मक कौशल्य आहेत. वस्तू मोजणे, काट्या, बटणे, खडे इत्यादी मोजणे, जुळवा खेळ घेणे म्हणजे मॅचिंग, मोठा लहान जास्त कमी ओळखणे, आकार ओळख, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, पझल्स व ब्लॉक बिल्डिंग हे घेण्यात येणार आहे. तसेच बघा सामाजिक व भावनिक विकास सुद्धा घेण्यात येणार आहे. मैत्रीचे वर्तुळ, भावना ओळखा खेळ, ग्रुप गेम्स, वाटणे म्हणजे शेअरिंग, स्वच्छता शिकवणारे उपक्रम जसे की हात धुणे, वस्तू जागेवर ठेवणे. चौथ्या शुक्रवारी म्हणजे फोर्थ फ्रायडे बघा काय असणार आहे, सर्जनशीलता व सौंदर्य दृष्टी विकास म्हणजे क्रिएटिव्हिटी ॲक्टिव्हिटीज घेण्यात येणार आहे. रंग भरणं असणार आहे, मातीचे खेळ असणार आहेत, पानांचे कोलाज काम, वाळूचे काम, फिंगर पेंटिंग, सोपे हस्तकला उपक्रम घेण्यात येणार आहे. आणि फिफ्थ फ्रायडे सुद्धा इथं दिलेलं आहे. तर बघा फोर्थमध्ये अजून काय आहे, पर्यावरण जागरूकता आहे, निसर्ग भ्रमण, झाडे, पाने, फुले ओळखणे, पाणी वाचवा छोटासा उपक्रम घ्यायचा आहे, प्राण्यांचे आवाज ओळखा, ऋतूंची ओळख घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा प्रत्यक्ष अनुभव आधारित उपक्रम घ्यायचे म्हणजे एक्सपेरिमेंटल लर्निंग घ्यायचं, जसे की दुकान, खेळ किंवा खरेदी विक्रीचा अनुभव, स्वयंपाकघर, कोपडा, भाजी धुणे, खेळणी, भांडी मांडणे, बांधकाम, रोप लावणे, पाणी देणे, घरगुती वस्तूंची ओळख करून द्यायची. त्याच्यानंतर बघा पाचव्या शुक्रवारी काय असणार आहे बघा, फिफ्थ फ्रायडेला नवीन उपक्रम आराखडा हा असणार आहे. प्रार्थना व स्वागत गीत, स्वतःचे अनुभव व कथा, खेळा आधारित मुख्य कार्यक्रम, भाषा, गणित, क्रियाकलाप, बाहेरील खेळ, पौष्टिक आहार, कला, हस्तकला, सर्जनशील उपक्रम, स्वच्छता व निरोप याच्या संदर्भात असणार आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. महिन्यामध्ये 4 शुक्रवार येतात, कधी 5 येतात, जे येतील ते येतील त्यानुसार अंगणवाडीतील मुलांना जिल्हा परिषद शिक्षकांकडून ही तासिका होणार आहे. खूप महत्त्वाची माहिती आणि अपडेट आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.